Hello, I am Rajkumar Kaithwas from my Sir YouTube channel. In this video, we are going to learn how to write poetic appreciation. कवितेचं रसग्रहण कसं लिहायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. फॉर इंग्लिश 10th लोअर लँग्वेज इट कॅरीज 5 मार्क्स. 5 मार्कासाठी हे येते. लेट्स सी द डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स. गुणविभागणी पाहूया. यामध्ये एकूण पोएटिक ॲप्रिशिएशन मध्ये एकूण 5 पॉईंट असतात. पहिला पॉईंट असते टायटल, त्याला अर्धा मार्क देण्यात आला आहे. दुसरा पॉईंट आहे पोएट, त्याला अर्धा मार्क. राईम स्कीम इज गिवन 1 मार्क. 1 मार्कासाठी राईम स्कीम लिहायची आहे. फिगर्स ऑफ स्पीच एनीवन, कोणती एक फिगर ऑफ स्पीच लिहायची, याला सुद्धा 1 मार्क आहे. आणि नंतर थीम और सेंट्रल आयडिया, त्या कवितेचा विषय किंवा मध्यवर्ती कल्पना 2 ते 4 ओळीत लिहायची, याला सुद्धा 2 मार्क देण्यात आलेले आहेत. लेट्स सी द पोएटिक ॲप्रिशिएशन ऑफ लास्ट पोएम, ओ कॅप्टन माय कॅप्टन. फर्स्ट पॉइंट टायटल. टायटल कसं लिहायचं पहा, असं ओळीमध्ये लिहायचं. द टायटल ऑफ द पोएम इज ओ कॅप्टन माय कॅप्टन. हे टायटल तुम्हाला दिलेलं असेल पेपरमध्ये. सेकंड पॉइंट पोएट. द पोएम इज रिटन बाय वॉल्ट व्हिटमन, अ फेमस अमेरिकन पोएट. वॉल्ट व्हिटमनने ही कविता लिहिलेली आहे. रिटनच्या ऐवजी आपण कंपोज्ड शब्द वापरू शकतो. थर्ड पॉइंट राईम स्कीम. राईम स्कीम लिहिण्याआधी आपण राईम स्कीम काढतात कशी ते आधी पाहू. राईम स्कीम कशी काढावी. इथं या कवितेमध्ये 3 स्टांजाज आहेत. मी एक स्टांजा घेऊन तुम्हाला राईम स्कीम कशी काढायची ते सांगतो. अशी स्टांजा पेपरमध्ये लिहायचा नाही आहे, फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी राईम स्कीम कशी काढतात तर त्याच्या उदाहरणादाखल एक आपण पाहूया. तर इथं एक पहिला स्टांजा लिहिलेला आहे. या पहिल्या स्टांजाच्या जे शेवटी कलरफुल वर्ड्स दिसतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे आहे. त्यावरूनच आपल्याला राईम स्कीम काढायची आहे. तर पहिला शब्द पहा तुम्ही, डन आहे, नंतर वन आहे. तर पहिलं जे शेवटचं शब्द आहे त्याला आपण पहिलं अल्फाबेट द्यायचं, ते म्हणजे देऊ आपण ए. नंतर दुसऱ्या लाईनचा शेवटचा शब्द पहा, तो वन आहे. वन आणि डन हे रायमिंग वर्ड्स आहेत. मग डनला आपण ए दिलाय, तर वनला सुद्धा आपण एच द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे एक्झल्टिंग. एक्झल्टिंग हा वन आणि डन पेक्षा वेगळा आहे, म्हणून याला पुढचं अल्फाबेट द्यायचं बी. त्याच्यानंतर डेअरिंग. डेअरिंग हा एक्झल्टिंगचा रायमिंग वर्ड आहे, म्हणून एक्झल्टिंगला आपण बी दिलाय, तर डेअरिंगला सुद्धा आपण काय द्यायचं आहे बी. पुढे चला. त्याच्यानंतर हार्ट हा वरील 4ही शब्दापेक्षा वेगळा आहे, म्हणून याला पुढचं अल्फाबेट द्यायचं, ते म्हणजे सी. त्याच्यानंतर रेड या शब्दाकडे लक्ष द्या. रेड हा वरील 5ही शब्दांपेक्षा वेगळा आहे, म्हणून त्याला पुढचं अल्फाबेट द्या डी. त्याच्यानंतर लाईज शब्द आलेला आहे. लाईज हा वरील सर्व शब्दांपेक्षा वेगळा आहे, तर त्याला पुढचं अल्फाबेट द्यायचं ई. शेवटचा शब्द पहा डेड. डेड हा तुम्ही पहा रेड सारखा आहे, रेडला आपण काय दिलं आहे तर डी. तर तसंच आपल्याला डेडला सुद्धा काय द्यायचं आहे डी. तर राईम स्कीम कशी होईल पहा, ए ए बी बी सी डी ई डी. तर अशी 8ही ओळींची आपण राईम स्कीम काढली. पहिल्या स्टांजाची राईम स्कीम काढली. काही जण मात्र यामध्ये थोडासा फरक करतात. काही जण लॉंग स्टांजा म्हणजे ह्या ज्या मोठ्या स्टांजा आहेत त्याची वेगळी राईम स्कीम काढतात, आणि ह्या ज्या लहान स्टांजा आहेत 4 ओळी याची वेगळी काढतात. तर लॉंग स्टांजाची राईम स्कीम काय झाली, ए ए बी बी अशी झाली. आणि शॉर्ट स्टांजाची राईम स्कीम काढताना परत या हार्ट पासून तुम्हाला ए पासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे या सी च्या ठिकाणी ए बी सी बी अशी राईम स्कीम द्यावी लागेल. पण लॉंग स्टांजा शॉर्ट स्टांजा याच्या भानगडीत न पडता पूर्ण स्टांजाची एकत्रित जशी आपण काढली ए ए बी बी सी डी ई डी अशीच राईम स्कीम लिहावी. उरलेल्या 2 स्टांजाची राईम स्कीम तुम्ही काढून पहा. आता आपण राईम स्कीम कशी लिहायची ते पाहूया. The rhyme scheme of the poem is A A B B C D E D A A B B C D E D A A B B C D E D. तर या पद्धतीनं राईम स्कीम या पोएमची होईल. चौथा पॉइंट फिगर्स ऑफ स्पीच 1 मार्कासाठी येते, आणि आपल्याला एक फिगर ऑफ स्पीच लिहायची असते. कवितेमध्ये एकापेक्षा जास्त फिगर्स ऑफ स्पीच असतात. तर या ठिकाणी आपण 2 फिगर्स ऑफ स्पीच पाहणार आहोत, पण लक्षात हे ठेवायचं आहे की पेपरमध्ये एकच लिहायचं आहे.
अलिट्रेशन ही खूप सोपी फिगर्स ऑफ स्पीच आहे. अलिट्रेशन मध्ये एकाच अक्षरापासून सुरू होणारे 2 किंवा 3 शब्द एका ओळीमध्ये असतात. तर असं एखादं उदाहरण या कवितेमध्ये आहे का पाहूया. द शीप इज अँकर्ड सेफ अँड साऊंड. तर लाल अक्षराकडे तुम्ही लक्ष द्या. यामध्ये 3 शब्द असे आहेत की जे एस पासून सुरू झाले आहेत. शीप, सेफ आणि साऊंड. जर असं एखादं उदाहरण असेल की जे एकाच अक्षरापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त शब्द असतील तर ती फिगर ऑफ स्पीच होते अलिटरेशन. तर याचं स्पष्टीकरण, याचं एक्सप्लेनेशन या पद्धतीने लिहायचं. द साऊंड स, त्याला स म्हणायचं, यस नाही म्हणायचं. द साऊंड स इज रिपीटेड हिअर. तर अशा प्रकारे आपण पेपरमध्ये त्या फिगर ऑफ स्पीचचं नाव, त्याचं एक उदाहरण आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे. दुसरं एखादं एक्झाम्पल पाहूया. ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी ही अशी फिगर ऑफ स्पीच आहे ज्यामध्ये कोणाला तरी संबोधल्या जाते, उद्देशून बोलल्या जाते. या कवितेमध्ये हे सेंटेन्स जे आहे ते कॅप्टनला उद्देशून तो स्पीकर बोलताय. ते उदाहरण पहा काय आहे. ओ कॅप्टन, माय कॅप्टन, अवर फिअरफुल ट्रिप इज डन. तर ओ कॅप्टन यावरून असं लक्षात येते की हे त्या कॅप्टनला उद्देशून तो व्यक्ती बोलत आहे. तर याचं एक्सप्लेनेशन या पद्धतीने लिहायचं. द कॅप्टन इज ॲड्रेस्ड. ॲड्रेस म्हणजे पत्ता नाही. ॲड्रेसचा अर्थ आहे संबोधने, उद्देशून बोलणे. तर तो जहाजावरचा व्यक्ती, तो स्पीकर त्या कॅप्टनला उद्देशून बोलतो आहे. लास्ट पॉइंट, 5वा पॉइंट. थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. त्या कवितेचा विषय किंवा मध्यवर्ती कल्पना ही 2 मार्कासाठी असते. 4 ते 5 ओळी लिहायच्या आहेत. कठीण असा पाठ आहे हा. तुम्हाला भाग पाठच करावा लागेल. तर या कवितेची थीम पाहूया काय आहे ती. The poem is an elegy to dead captain of the ship after the victory in the war. While returning, the speaker is mourning the loss of his great captain. आता अर्थ पाहूया. The poem is an elegy. Elegy म्हणजे शोकगीत, दुःखाचं गीत आहे ही कविता. कोणाविषयी दुःखाचं गीत आहे. द डेड कॅप्टन, टू डेड कॅप्टन, मेलेला कॅप्टन जो जहाजावर मरून पडलाय त्या कॅप्टन बद्दल हे कविता म्हणजे शोकगीत आहे. ऑफ द शिप, त्या जहाजाचा जो कॅप्टन मरून पडलाय त्याच्याबद्दल हे शोकगीत आहे. आफ्टर द विक्ट्री, विक्ट्री म्हणजे विजय, इन द वॉर म्हणजे युद्ध, युद्धामध्ये विजय मिळाल्यानंतर तो कॅप्टन जहाजावर मरून पडलाय त्याच्याबद्दल ही कविता म्हणजे शोकगीत आहे. वाईल रिटर्निंग, रिटर्निंग म्हणजे परत येत असताना, युद्धातून जिंकून येत असताना. द स्पीकर, स्पीकर म्हणजे तो बोलणारा, त्या जहाजावरील व्यक्ती. इज मोर्निंग, मोर्निंगचा अर्थ आहे शोक व्यक्त करणे, दुःख व्यक्त करणे, मोर्निंग. द लॉस, लॉस म्हणजे हानी, जीवाची हानी. ऑफ हिज ग्रेट कॅप्टन, त्याच्या कॅप्टनची जी जीवाची हानी झाली आहे, त्याच्या महान कॅप्टनची जी जीवाची हानी झाली आहे, तो जेव्हा मरून पडला आहे त्याचा तो स्पीकर शोक व्यक्त करतो आहे, दुःख व्यक्त करतो आहे. ही आस्क हिज captain to rise up and see the celebrations of the people. The poem has direct reference to the assassination of Abraham Lincoln after American Civil War was won. He asked his captain, तो त्याच्या कॅप्टनला विचारतो आहे, सांगतो आहे, टू राईज अप की उठा, अँड सी आणि पहा, द सेलिब्रेशन, सेलिब्रेशन म्हणजे आनंद साजरा करणे, आनंदाचे सोहळे पहा. ऑफ द पीपल, लोकांचे, लोक कसा आनंद साजरा करत आहेत ते तुम्ही पहा. पण तो कॅप्टन मरून पडलेला आहे त्या डेकवर जहाजाच्या, आणि तो जहाजावरचा व्यक्ती म्हणतो तुम्ही जागे व्हा, उठा, पहा लोक कसा आनंद साजरा करत आहेत. द पोएम हॅज डायरेक्ट रेफरन्स, डायरेक्टचा अर्थ आहे थेट, रेफरन्स म्हणजे उल्लेख, संदर्भ. ही कविता म्हणजे थेट उल्लेख आहे कोणाचा, टू द असॅसिनेशन. कशाचा उल्लेख आहे, टू द असॅसिनेशन. असॅसिनेशन म्हणजे वध, हत्या. तर असॅसिनेशन झालेलं आहे, हत्या झालेली आहे कोणाची, अब्राहम लिंकनची.
अब्राहम लिंकनची जी हत्या झाली त्याबद्दल ही कविता थेट उल्लेख करते. केव्हा हत्या झाली? आफ्टर अमेरिकन सिव्हिल वॉर वॉज वन. जेव्हा अमेरिकेचं जे गृहयुद्ध होतं, सिव्हिल वॉर म्हणजे गृहयुद्ध अमेरिकेमधलं, वॉज वन जिंकल्या गेलं. ते अमेरिकेचं सिव्हिल वॉर जिंकल्या गेल्यावर अमेरिकेचे जे राष्ट्रपती आहेत, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका अब्राहम लिंकन वॉज किल्ड, मारल्या गेले. त्याच्याबद्दल ही कविता थेट उल्लेख करते. त्यांचा असॅसिनेशन बद्दल ही कविता थेट उल्लेख करते. असॅसिनेशन म्हणजे लक्षात ठेवा वध. The ship is compared to America and the captain is compared to Abraham Lincoln. The ship is compared. Compared म्हणजे तुलना करणे. जहाजाची तुलना अमेरिकेसोबत झाली आहे, टू अमेरिका. अँड द कॅप्टन, त्या जहाजावरच्या कॅप्टनची तुलना कोणासोबत झाली आहे? इज कम्पेअर्ड. कम्पेअर्ड म्हणजे तुलना होणे. टू अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्रपती, द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, त्यांच्याशी झालेली आहे. तर असं होते हे या कवितेची थीम और सेंट्रल आयडिया. थँक यू फॉर वॉचिंग. इथं या पोएमचं पोएटिक ॲप्रिशिएशन संपलं. या आधीच्या पोएमचं ॲप्रिशिएशन तुम्ही नक्की पहा. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.